वंचित ही महाराष्ट्रातलं देशातलं सामाजिक राजकीय परिवर्तनाचं एक आंदोलन आहे. स्वतः बाबासाहेब आंबेडकर हे 2 लोकसभेच्या निवडणुका पराजित झाले. या वंचितच्या फॅक्टरमुळे हे जिंकले, हे हारलेले नाहीयेत, वंचितमुळे हे जिंकले. नाही, मी आपल्या या भूमिकेचं मी समर्थन करेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट की वंचितने जशी काँग्रेसची उमेदवार वंचितमुळे पडली तशी भाजपची पडलेली आहेत, एकनाथ शिंदेची पडलेली आहेत आणि अजित पवारांची पण पडलेली आहे. वंचित अर्थात या शब्दामध्ये ताकद आहे ती आंबेडकर विचारधारेची, आणि याच आंबेडकर विचारधारेशी संपूर्ण महाराष्ट्रातले प्रत्येक पक्षातले सगळेच नेते, कार्यकर्ते, उमेदवार या ना त्या मार्गाने जोडले गेलेले आहेतच. कारण की आंबेडकर म्हटलं की अर्थातच प्रत्येकाचं आदरस्थान, आणि त्यांचेच अर्थात नातू प्रकाश आंबेडकर, जे त्यांनी वंचित या नावानं वंचित दलित शोषितांसाठी एक पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात निवडणुका लढवायला सुरुवात देखील केली. 2019 ची लोकसभा असो, विधानसभा असो, आणि 2024 ची लोकसभा विधानसभा असो, भले वंचितला एकही उमेदवार जिंकून आणता आला नाही किंवा त्यांना यश मिळालं नाही, तरी देखील वंचितनं इतर प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मात्र फार मोठा झटका दिलेला आहे, जो 2019 लाही दिला आणि आता 2024 लाही. त्यामुळे वंचितला हलक्यात घेऊ नका. वंचितमुळे 17 विरोधी उमेदवार विजयापासून राहिले वंचित, अशी आताची परिस्थिती आहे. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये वंचितचे स्टार प्रचारक आणि अर्थातच राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे आलेले आहेत. बनसोडे साहेब, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद, थँक्यू. आत्ताच आपण वंचितची मी अगदी रूपरेषा थोडक्यात सांगितली, म्हणजे वंचित का, कशासाठी, आणि वंचित बद्दलची आस्था. अर्थात प्रत्येक पक्षाला, प्रत्येक व्यक्तीला ती आहे, भले तो वेगवेगळ्या पक्षातला जरी असला तरी. आंबेडकर म्हटलं की ते नाव आणि या सगळ्याच गोष्टी, प्रकाश आंबेडकरांबद्दल देखील प्रत्येकाला आदर आहे. पण आता प्रश्न हाच पडतो की वंचितनं ज्या ज्या वेळी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे, त्यावेळी वंचित अगदी काही मोजके उमेदवार देऊन मैदानात उतरत नाही, ती मोठी भली मोठी फौज घेऊन उतरतं. म्हणजे आपण 2021 ला बघितलं तर 236 उमेदवार उतरवले, आता आपण 200 उमेदवार उतरवले. मग हे टार्गेट आपण ठेवतो, पण ते टार्गेट पूर्ण करण्यापर्यंत आपण पोहोचत नाही. याचं नेमकं काय प्रॉब्लेम कुठे अडतोय, याच्यापासून आपण सुरुवात करू. मुळात आपण वंचितच्या बद्दल अत्यंत महत्वाची बाजू मांडलेली आहे की वंचित ही फक्त राजकीय पक्ष नाही आहे, तर वंचित ही या महाराष्ट्रातलं देशातलं सामाजिक राजकीय परिवर्तनाचं एक आंदोलन आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये 2 प्रकारच्या पॉलिटिकल पार्टीज आहेत. एक ट्रॅडिशनल पॉलिटिकल पार्टीज आहेत आणि एक रिव्होल्युशनरी पॉलिटिकल पार्टीज आहेत. त्यामुळे वंचितला फक्त राजकीय पक्ष समजण्याची चूक आणि भूल केल्यामुळे अनेक लोक वंचित बहुजन आघाडीला समजून घेण्यामध्ये, त्याचं मूल्यमापन करण्यामध्ये फसतात. जर स्वतः बाबासाहेब आंबेडकर हे 2 लोकसभेच्या निवडणुका पराजित झालेले आहेत, अटल बिहारी वाजपेयी 10 लोकसभेच्या निवडणूक जिंकलेले आहेत, बाबू जगजीवन राम 8 लोकसभेच्या निवडणूक जिंकलेले आहेत. पण जर तुम्ही निवडणुकांच्या जय पराजयाच्या आधारावर या देशाच्या परिवर्तनाचं मूल्यमापन कराल तर हा सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरेल. म्हणून आंबेडकरी आणि वंचित शोषितांच्या आंदोलनामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे लोकसभेच्या निवडणुका पराजित होऊन सुद्धा या देशातल्या करोडो लोकांना गुलामीतून, दारिद्र्यातून त्यांनी मुक्त केलेलं आहे आणि इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेला गुडघ्यावर आणलेलं आहे. त्यामुळं मी सुरुवातीलाच हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे की वंचित बहुजन आघाडी राजकारणामध्ये नक्कीच जिंकली पाहिजे. जिंकण्यासाठी आमचे निर्विवाद प्रयत्न असतात, पण राजकारणात पराजित जरी झाले तरी या देशातल्या व्यवस्थेला ते आव्हान देतात आणि या देशातल्या व्यवस्थेमध्ये करोडो लोकांना ते सुरक्षा देण्याची ताकद ठेवतात. म्हणून आमचे प्रयत्न असतात. पण ह्या बदलत्या काळातलं जे क्रोनी कॅपिटल पॉलिटिक्स आहे आणि हे कॉम्पिटिटिव्ह पॉलिटिक्स आहे, आणि जर बाबासाहेबांच्या शब्दात बघायचं म्हटलं तर इथं जातींचं जन्मजात बहुमत आहे. जन्मजात जे बहुमत आहे त्या जन्मजात बहुमताचं चक्रव्यूह तोडणं
हे इतकंसं सोपं नाहीये. त्याला छेद देणं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं 100% या देशातल्या व्यवस्थेला अशाही परिस्थितीमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीनं प्रचंड मोठं आव्हान उभं केलेलं आहे. आजच्या महाराष्ट्रातल्या राजकारणात आपण जर पाहिलं असेल तर अत्यंत पैशाचा प्रचंड महापूर असताना एक एक मतदाराला जर आपण लाडक्या बहीण योजनेचा जरी आकडे आपल्याजवळ उपलब्ध असतील तर 2.5 ते 3 कोटी महिलांना 7,500 रुपये प्रति महिलेच्या खात्यावर जमा झालेले आहेत. आणि निवडणूक काळामध्ये जे प्रति मतदाराला 1,000, 2,000, 5,000 वाटण्याचे जे आपल्याकडे 1760 पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे मी हे थेटपणे बोलू शकतो की एका मतदाराला कमीत कमी 10,000 रुपये देण्यात आलेले आहेत. आणि अशा या पैशाच्या महापुरात सुद्धा लिगली और इलिगली असं तुम्हाला दोन्ही पद्धतीनं ह्याला कॅश ट्रान्सफर टू वोट ट्रान्सफर असा प्रकार ही गरीबों का वोट और अमीरों का नोट, इस खरीद फरोख्त को लोग डेमोक्रेसी कह रहे हैं. और इसमें ये खोट. हा, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं अशाही परिस्थितीमध्ये या पैशाला लाथाडण्याची हिम्मत लाखो लोकांमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अशाही परिस्थितीत उभी केलेली आहे. नक्कीच. पण मला एक मनसुडे साहेब हा एक प्रश्न पडलेला आहे की आपण 2019ची जर आता आपण निवडणुकीची स्ट्रॅटेजी पाहिली तर त्या काळात अर्थात तेव्हा देखील आपण स्वभावावर लढलो होतो. बऱ्याच वाटाघाटी झाल्या, चर्चा झाल्या, पण काही शेवटी ते जुळलं नाही आणि आंबेडकरांनी एकला चलो रे ही भूमिका घेतली. 25,18,747 इतकी मतं आपण त्यावेळी मिळवली. आता मात्र आपण अगदी 14,22,000 पर्यंत आलेलो. म्हणजे अगदी आपण जर पाहिलं तर ती 6 आणि वरची 5 म्हणजे 10-11 लाख मतांचा आपल्याला मताधिक्य कमी झाल्याचं दिसतंय. आणि टक्का देखील मतांचा घसरलेला आहे. 4.6% आणि आता 3.1%. पण भले मतं जरी कमी झाली असली तरी तुम्ही म्हणजे तुम्ही इतरांना पण स्वस्त बसून दिलेलं नाहीये की इतरांच्या झोपा उडवल्यात. तुम्ही इतरांना झोपा उडवणं हे आपलं काम असू शकतं, मी मान्य करतो. पण इतरांना जागृत करणं हे काम फार महत्वाचं. आणि जागृत करण्यासाठी आपल्याला सभागृहात जावं लागेल. हे तुम्हाला मान्य आहे? 100% मान्य आहे. म्हणून मी सुरुवातीलाच काय म्हटलं की ही लढाई 2 पद्धतीनं लढली जात आहे. ते सभागृहाच्या मध्ये पण आहे, म्हणजे संसदेत पण आहे आणि रोडवर पण आहे. कारण की आता जेव्हा निकाल लागायचा होता ना त्याच्या आदल्या दिवशी बाळासाहेबांनी एक वाक्य स्पष्ट म्हटलं होतं की कुणाचंही सरकार येऊ आमचा त्यांना पाठिंबा असेल. मग आमचे जे काही निवडून येतील त्यांचा आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. तर भले नाही दुर्दैवाने एकही निवडून आला, पण प्रश्न असा पडलेला आहे समजा तो आला असता. आता उदाहरणार्थ आपण उदाहरण जर घेतलं आपण तर बाळापूरचं घेऊया. तिथे SN खातीब हे रनरअप ठरलेले आहेत, 2 नंबरला आले. त्यांनी 70,392 इतकी मतं घेतलेली आहेत. त्यांनी अक्षरशः बळीराम शिरस्कारांना घरी बसवलं, घाम फोडला त्यांना. आणि नुसतं घरी नाही बसवलं त्यांनी, ज्या बळीराम शिरस्कारांना आपण भारिपकडून तिकीट दिलं होतं 2014ला आणि ते आमदारही बनले होते, त्यांनाच आपण लोकसभेला देखील तिकीट दिलं आपण बुलढाण्यातनं. त्या ठिकाणी त्यांच्यामुळं राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादीच्या घरी बसावं लागलं होतं आणि प्रतापराव जाधवांचा मार्ग सुकर झाला होता. त्यांनाच तुम्ही परत वंचितच्याच उमेदवारांनी त्यांना घरी बसवायचा हा आत्ताचा सगळा उद्योग केला. प्रश्न हा पडलेला आहे मला की आपणच आपल्या माणसांच्या कधी विरोधात उभा राहतो तर आपणच आपल्या माणसांच्या कधी समोर येतो. आता इथे तसं घडलं. आणि हेच जर खातीब ज्यांना 11,000 एक मतं काही कमी पडलेले आहेत, हे जर आता सभागृहात गेले असते तर ते एकट्याचं काय झालं असतं? नाही, मी याहीपेक्षा माणूस जिंकला पाहिजे मी या मताचा आहे. पण डेमोक्रेसीमध्ये 1 आणि 2 माणसं जिंकल्यानंतर फार मोठं राजकीय काही ध्येय धोरणं बनतात अशातला काही भाग नाहीये. ठीक आहे, भूमिका आपल्या पोचतात आणि त्या पण क्रीज तर बदलता येतं ना. हो, त्या पद्धतीचे प्रयत्न मी मागच्याही निवडणुकीत आपण खूप सारे राजकीय पक्षांच्या आपण प्रातिनिधिक चर्चा करू शकतो. 1, 2, 3, 4, 5 आमदार निवडून आणणारे अनेक पक्ष आहेत. पण त्यांचा महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये जो आम्ही प्रभाव आपल्याला हवा असतो तो कधीही आपल्याला जाणवत नाही. खरं. त्यामुळे प्रश्न हा 1 आणि 2 आमदारांना सुटणारा हा प्रश्न नाही. मी हे मान्य करतो मनसुडे साहेब, मनसे सारख्या पक्षानं देखील आता 125 उमेदवार उतरवले होते. 3 नंबरवर त्यांचा उमेदवार तुम्हाला दिसणार किंवा त्याच्यामुळे कुठेतरी उमेदवार मागे पडलाय किंवा तो 2 नंबरवर गेला. 3 नंबरला तुम्हाला वंचित दिसेल. याचा अर्थ आपण काय होतंय माहितीये की आपण त्या रेषेपर्यंत जातोय, पण ते रेष ओलांडतानाच काही ना काहीतरी गफलत. नाही, काही ना काही म्हणण्यापेक्षा आपण या वेळेला पण आपण सगळ्या प्रकारचं राजकारण आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात सातत्यानं सुरू आहे.
ते जो काही पराजय आहे त्या पराजयाच्या कारणांचा आम्हीही बारकाईने विचार करतो आहोत आणि त्याच्यासोबतच जो काही ईव्हीएम मशिनींच्या बाबतीतला जो काही आक्षेप नोंदवले जात आहे ते पण फार गंभीर आहेत. हो, परवाच बाळासाहेबांनी त्याच्यावर खूप statement त्याच्यावर खूप गंभीर आहेत. म्हणजे फ्री अँड फेअर पद्धतीचं इलेक्शन होणं आणि त्याच्यातून आमच्या वाट्याला पराजय आल्यानंतर तो आम्ही अत्यंत मनसोक्तपणे आम्ही तो स्वीकार पण करू. पण जितकेही आता आपल्याकडे स्टॅटिस्टिक आकडे उपलब्ध आहेत म्हणजे खास करून जे बॅलेट पेपरवरून जे महाराष्ट्रातलं जवळपास 5,38,000 मतदान झालंय. म्हणजे जे तुमचं बॅलटवरचं मतदान आहे त्याच्यामध्ये दोन्ही पक्ष हं, हे 43 आणि 42% पद्धतीनं मतं घेतात. बरोबर. आणि जेव्हा ईव्हीएम वर मतदान येतं तर ते मात्र पूर्णपणे त्याच्या विपरीत होतं. म्हणून बॅलटवरच्या मतदानाला एक आपण पुरावा म्हणून जर पाहिलं तर तो कमी मताचा टक्का नाहीये. जवळपास 6 लाख लोकांनी महाराष्ट्रामध्ये बॅलटवर मतदान केलेलं आहे. जे तुमच्या एक्झिट पोलचे रिपोर्ट्स किंवा त्याचे जे सॅम्पल साईज असतात ना त्याच्यापेक्षा हा 100 पट मोठा सॅम्पल साईज आहे. हं, हं. म्हणून आमचं स्पष्ट मत आहे की ह्या निवडणुकीत नक्की पराजय झालेले आहेत पण हे पराजय साम दाम दंड भेद लूटनीती फूटनीती झूटनीती कपटनीती आणि प्रचंड पैशाचा महापूर आणि ईव्हीएमच्या गडबड्या करून जर हा विजय झाला असेल तर या विजयामध्ये बाळासाहेब आंबेडकरांसारखी वंचित बहुजन आघाडीसारखी ही मुळातच अनेक सुविधांपासून वंचित असलेल्या पक्षाला या प्रस्थापित यंत्रणेशी टक्कर देताना नक्कीच आम्हाला अडचणी झालेल्या आहेत. त्यामुळं हा पराजय आम्ही जनतेनं आमचा पराजय केला असं आम्ही मानायला तयार नाहीयेत. ह्या पूर्ण ब्राह्मणवादी व्यवस्थेनं आताच्या आधुनिक क्रोनी कॅपिटल म्हणजे अदानी आणि अंबानी हे स्वतः मैदानामध्ये होते. त्यामुळे हा पराजय कुठल्या राजकीय पक्षाच्या या कुठल्या कार्टून नेत्यांनी आमचा पराजय केलेला नाही. स्वतः अदानी अंबानी टाटा बाटा गोयंका मित्तल सहारा रिलायन्स गोदरेज बजाज हे जे भारतातले 22 पेक्षा जास्त जे सगळ्यात भयंकर क्रोनी कॅपिटलिस्ट उद्योगपती आहेत ते स्वतः मैदानामध्ये होते. आणि या लोकांनी अशा पद्धतीनं वंचितांचं राजकारण हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही आम्ही तुमच्या मताशी मी काही अंशी नक्कीच सहमत आहे की शेवटी हे सगळं चक्रव्यूह तोडून आम्हाला जिंकणं गरजेचं आहे. नक्कीच. आणखी म्हणजे अगदी आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2019 आणि 2024च्या तुलनात्मक जर आता आपण निवडणुकांचा अभ्यास केला तर त्यातनं काय हाती लागतं. 2019 मध्ये वंचितनं 236 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. अर्थात एकही उमेदवार जिंकला नाही. 2024ला देखील 200 उमेदवार उतरवले पण एकही उमेदवार जिंकला नाही. पण 2019 मध्ये 10 उमेदवार रनर अप होते म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर. याचा अर्थ त्यांनी किती जणांना घाम फोडला याची आकडेवारी जर मी काढली तर अर्थात ती खूप मोठी लिस्ट आहे. 2019 मध्ये 116 जण तिसऱ्या क्रमांकावर होते. म्हणजे विचार करा 110 आणि 116 110 म्हणजे 10 आणि 116 126 होतात 288 पैकी. म्हणजे विचार करा निम्मी जर आपण संख्या बघितली तर तिथे वंचितच वादळ होतं हे क्लिअर झालं. आता 2024 मध्ये जर आपण आलो तर मात्र रनरअप असलेला उमेदवार मात्र एक आहे म्हणजे 9 ठिकाणी वंचित मागे सरकलेली आहे आणि 59 ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर वंचितचे उमेदवार आहेत. त्यापैकी 17 प्रस्थापित, मी प्रस्थापित शब्द अगदी एम्फेसिस करून वापरतोय, 17 प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवलाय. ही ताकद वंचितची आहे. आता हे 17 कोण आहेत ते मी ओघाने नंतर सांगेनच, पण मला बनसोडे सरांना हाच प्रश्न विचारायचा आहे की अर्थातच कोणताही पक्ष दुसऱ्यांना पाडण्यासाठी आम्ही निवडणूक रिंगणात उतरले असं कधी स्ट्रॅटेजी त्याची नसते. जिंकण्यासाठीच असतो. म्हणजे मैदान उतरतो मॅच हारण्यासाठी अशी कोणीच हे करत नाही. मग आता मला हाच प्रश्न पडला की पाडणारा पक्ष 2019 लोकसभा आपण बऱ्याच आपल्यामुळे बरेच जण घरी बसले, विधानसभेला घरी बसले, 2024ला पण तेच घडलं. पाडणारा पक्ष म्हणून जी प्रतिमा बनू पाहतीये ती प्रतिमा आता पुसून काढून जिंकणारा पक्ष, स्वपक्षाच्या उमेदवारांना निवडून आणून सभागृहात पाठवणारा पक्ष आणि निवडून आणलेल्या उमेदवारांकडून आपलं रस्त्यावरचं आंदोलन त्यांच्याशी कनेक्ट करणारा पक्ष असा वंचित कधी दिसणार आहे? वंचित मुळात असाच आहे कारण हे मीडियाच्या माध्यमातून किंवा काही प्रस्थापित यंत्रणेला हाताशी धरून वंचित बहुजन आघाडीची प्रतिमा ही मलिन करण्याचे जे षडयंत्र सुरू आहेत. कारण एखादा उमेदवार 60,000 70,000 50,000 मतं त्या मतदारसंघामध्ये घेतो
जोक नाहीये. आणि त्या उमेदवाराला तुम्ही बी टीम किंवा तो उमेदवार कसं पाडण्यासाठी नाही. हा हा धादांत अगदी अगदी अत्यंत आमच्यावर केलेला हा अत्यंत नाही, खोटा बी आरोप टीम हा आहे, आरोप तर खोटाच आहे. त्याचं कारण पूर्णपणे खोटा आहे. जे आता 17 जण माझ्याकडे आहेत, 17 बरोबर, आकडेवारी, त्यामध्ये तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो, या ठिकाणी शिंदे गटाचे 2 उमेदवार पडलेत, म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे. अजित पवार गटाचा 1 उमेदवार पडलाय आणि भाजपचा देखील 1 उमेदवार पडलाय. 2019ची आकडेवारी बघितली तर याच्यापेक्षा जास्त आहे. खूप आहे. याही वेळेला मी तुमच्या बऱ्याच आकडे जे आहेत ते तुम्ही थेटपणे वंचित बहुजन आघाडीच्या मतामुळं पडलेले उमेदवार. पण जर आणखी त्याच्यामध्ये आपण बारकाईने याही वेळेला आपण अभ्यास केला तर कमीत कमी 60 ते 65 जागा अशा आहेत की ज्या वंचितच्या प्रभावामध्ये आहेत. वंचित तिथला फॅक्टर सगळ्यात महत्वाचा ठरलेला आहे. आणि या 17 ज्या जागा आहेत या जागेवर अजून आमची थोडी मेहनत असते, जनतेचा आम्हाला तो प्रभाव वाढला पाहिजे, तर त्या जागा आम्हीही जिंकण्याच्या प्रक्रियेमध्ये राहू शकलो असतो. एक्झॅक्टली. म्हणून आज महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे, वंचित बहुजन आघाडीचा 2019चा आणि 24चा जे आपण मगापासून तुलनात्मक विचार करताय, या तुलनात्मक विचारामध्ये मी स्पष्टपणे हे म्हणेल की 2019 मध्ये जो आम्ही प्रयोग केला त्या प्रयोगामध्ये सर्व समाज घटक सामील झाला. 2024 लाही जो आम्ही प्रयोग केला त्या प्रयोगामध्ये महाराष्ट्रातलं जे आत्ताचं मराठा आणि ओबीसी आरक्षणाचं जे काही गढूळ वातावरण होतं, खरं पाहिलं तर ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली. वंचित बहुजन आघाडीनं ओबीसी आरक्षण वाचवण्याची भूमिका घेतली. पण कुठंतरी ओबीसीच्या मनामध्ये महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं आणि वंचितनं एवढी ठाम भूमिका घेतल्यानंतर सुद्धा ओबीसीच्या मनामध्ये मराठा आरक्षण भविष्यामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ओबीसी मधून ते लागू होईल ही जी त्यांच्या मनात प्रचंड भीती होती. आणि वंचित बहुजन आघाडी या व्यवस्थेला किंवा या दोन्ही आघाड्यांना टक्कर देऊन जिंकेल याच्याबद्दल कुठंतरी ओबीसीच्या मनामध्ये एक शंका आणि भीती कुठंतरी असल्यामुळे आम्हाला त्याचा फटका बसला. पण वंचित बहुजन आघाडीनं खऱ्या अर्थानं 2024ला सुद्धा आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचं कॅम्पेन आम्ही उभं केलं. संविधान बचावचं कॅम्पेन आम्हीच उभं केलं. संविधान बचाव परिषदा आम्हीच घेतल्यात. बाळासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या बाबतीमध्ये लाखो लोकांमध्ये आम्ही आंदोलन उभी केली. प्रस्थापितांनी तुमचे मुद्दे हायजॅक केले असं म्हणायचं. प्रस्थापितांनी मुद्दे हायजॅक केले, पण जो संविधानाला मानणारा, फुले शाहू आंबेडकरांना मानणारा जो मतदार आहे मुळात तो मानसिकरित्या कुठंतरी तो निगेटिव्ह आहे. आणि त्याची मानसिकता जसं एखाद्या कबुतराची मानसिकता असते, म्हणजे तुम्ही त्याला पकडून आणल्यानंतर त्याला तुम्ही स्वतंत्र जरी केलं तरी तो त्याच पिंजऱ्यामध्ये जसा जातो, तशी मानसिकरित्या काही माणसं गुलाम झालेली आहेत. आणि त्या गुलाम मानसिकतेचा आम्हाला नक्की फटका बसलेला आहे. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या ताकदीवर जिंकू शकतो ही मानसिकताच हरवून बसलेला हा वंचित आणि बहुजन समाज आहे. बनसोड साहेब, आणखी एक महत्वाचा मुद्दा, अहो जिथे उमेदवार 200-150 मतांनी जिंकलेत, उदाहरण दे तुम्ही, अगदी साकोलीचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटेल 208 मतांनी जिंकले, तिथे तुमचे उमेदवार म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी 70,000, 50,000, 56,000, 43,000 अशी मतं घेत आहेत. याचा अर्थ तुम्ही प्रस्थापितांना नुसता धक्का नाही लावलाय, तर तुम्ही आता पुढच्या वेळी सांगितलेलं आहे की आता पुढच्या वेळी नुसता धक्का नाही, आता धक्क्यालाच, अशी परिस्थिती आहे. पण मग ज्या अर्थी तुमच्याकडे म्हणजे जिंकायला येत आहे, म्हणजे तोंडात घास येणार तो पळवला जातो, आपला प्रभाव का कमी? हा जो प्रकार आहे हा सरळ सरळ अवसान घातकीपणा आहे. जो वंचितांना मानणारा जो वर्ग आहे, बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात जो स्वतंत्र, स्वाभिमानी आणि स्वावलंबी, मी ही 3 शब्द मुद्दाम वापरले आहेत. हे 3 प्रकारचं राजकारण जे बाळासाहेब आंबेडकर उभं करत आहेत, तर ते राजकारण समजून घेणं आणि ते पचवणं हजारो वर्षापासून गुलाम, पीडित आणि दरिद्री असणाऱ्या वर्गाला ते सहजपणे ते समजत नाहीये. आणि त्याची परिस्थिती अत्यंत खालावली असल्यामुळे तो वर्ग याच्यावर विश्वास करण्यासाठी तो किंतु परंतु करत बसल्यामुळे, तो कन्फ्यूज राहिल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला हा त्रास सहन करावा लागला. जर हा फुले शाहू आंबेडकरवादी मतदार, हा वंचित मतदार याच्यामध्ये जर विश्वास असता की ज्या लोकांचा या देशात स्पर्श चालत नव्हता, आज त्याच लोकांच्या पाया पडण्याची वेळ या देशामध्ये आलेली आहे, म्हणजे हा बदल झालाय की नाही? मग आज तो माणूस इथला सत्ताधारी सुद्धा बनू शकतो, पण तो विश्वास या वर्गामध्ये कमी पडलेला आहे. आणि आम्ही
येत्या काळामध्ये हा विश्वास त्यांच्यामध्ये जागृत करणं आम्हाला अत्यंत गरजेचं आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की एवढ्या अरबो खरबोच्या महापुरामध्ये सुद्धा 5 रुपयाचा चहा न पिता मोफत, मी हा शब्द मुद्दाम या ठिकाणी वापरतो, मोफत मत घेण्याची ताकद ही फक्त वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांजवळ आहे. बाकीच्या सगळ्या नेत्यांना आमचं खुलं आव्हान आहे, तुमच्याकडे आलेलं मतदान, तुम्ही खेचलेलं मतदान हे पूर्णतः भाडोत्री पद्धतीनं आणि सामान्य लोकांना लालच देऊन तुम्ही आणलेलं ते मतदान आहे. हे राजकीय ध्येय धोरणातून आणि मुद्द्यांमधून किंवा विकासाच्या भूमिकांमधून आणलेलं मतदान नाही आहे. वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की जो पूर्ण ताकदीनं ध्येय धोरणाच्या, मुद्द्यांच्या, विचारांच्या आधारावर राजकारणामध्ये अग्रेसर झालेला आहे. मंजूर साहेब, आणखी एक महत्वाचा मुद्दा की वोट डिवायडेशनचा देखील फटका आपल्याला बसतोय का? उदाहरणार्थ बहुजन समाज पक्ष असेल, आरपीआय असेल, आठवले गट आहेत, आणखी वेगवेगळे गट आहेत, तर तिथे वंचित, दलित, शोषित हेच या प्रत्येक पक्षाचे वोटर्स आहेत आणि ते वोटर्स डिवाइड झाल्यामुळे किंवा ते सगळे वंचितच्या एका झेंड्याखाली किंवा अजेंड्याखाली येत नाहीत, त्यामुळे कुठे ना कुठेतरी वंचितला फटका बसतो. शिवाय हेच वंचित, दलित, शोषित प्रस्थापित पक्षांचे देखील वोटर्स आहेत. असं नाही की ते सगळे वंचितचेच आहेत. तसं असतं तर सगळ्यात जास्त मतदान आपल्यालाच झालं असतं. पण मग तसं का, असं का होतंय? मी या बाबतीत माझं स्पष्ट म्हणणं आहे, सर्वसामान्य लोकांना माझं म्हणणं आहे की कुठलाही माणूस पॉलिटिकल पार्टी रजिस्टर्ड करू शकतो. पॉलिटिकल पार्टीचं रजिस्ट्रेशन करणं म्हणजे गट झाला, हे मुळात सायकोलॉजिकल एक मोठा प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं अशा कोणत्याही माणसाला, कारण आपण जर अशी तपासणी केली जसं तुम्ही सांगताय, अशा कुठल्याही पक्षाला कोणालाही आताच्याही निवडणुकीत काही फारशी कोणाला मतं भेटलेली नाहीत. 2000, 5000, 10,000 राष्ट्रीय पक्षांना. त्यामुळं हा फक्त एक सायकोलॉजिकल गेम आहे. या सायकोलॉजिकल गेमला सामान्य लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की इथला परिवर्तनवादी मतदार किंवा इथला संविधानावर विश्वास ठेवणारा, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला मानणारा मतदार मतदान करताना हा बाळासाहेब आंबेडकरांनाच करतो, अन्यथा प्रस्थापित पक्षांना करतो. बरोबर. ह्या कुठल्याही असल्या छोट्या मोठ्या पक्षांना तो मतदान करत नाही. पण हे अशा प्रकारचे बुजगावणे उभे करून या फुले शाहू आंबेडकर वादी मतदारामध्ये हा संभ्रम पसरवला जातो की तुमचे गट आहेत, हे गट आहे, तो गट आहे, हा आहे. अरे पण मला म्हणायचं आहे की तुम्ही जे आकडे बाहेर काढले आहेत, याच मतदारसंघात मी तुम्हाला असे 10, 15, 20 अपक्ष माणसं दाखवू शकतो की जे यांच्यापेक्षा 10 पट त्यांना मतं आहेत. बरोबर. त्यामुळे अपक्ष जरी उभा झाला तरी तो 100, 200, 500 मतं घेतच असतो. त्याच्यासाठी कुठल्या पक्षाची आवश्यकता पडत नाही. खरं. त्यामुळे हे पक्ष फक्त कागदावर आहेत आणि हे फक्त लोकांचा बुद्धिभेद करतायत की तुमचे गट आहेत. कुठलाही गट नाहीये. 2019ला ते सिद्ध झालेलं आहे, आता 24ला पण ते सिद्ध झालेलं आहे. इथला फुले शाहू आंबेडकरवादी, इथला वंचित, इथला बहुजन जो स्वतंत्र आंबेडकरी राजकारणाला म्हणजे तो पसंत करतो, तो वर्ग सरळपणे बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहे. अन्यथा भाजपाला रोखण्यासाठी तो वर्ग इथल्या प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जाणं पसंत केला. हा दुसऱ्या कुठल्याही असल्या छोट्या मोठ्या कोणत्याही पक्षामध्ये तो नाही आहे. म्हणून माझं जनतेलाही विनंती असेल की या बुद्धिभ्रमातून आपण बाहेर पडा. कुठलाही छोटा गट, आता हे तर काय चालतच राहणार आहे. 100, 200, 500, 1000 मतं घेणारी माणसं अपक्ष पण असतात. त्याच्यासाठी कुठल्या पक्षाची आवश्यकता नसते. पण काहीतरी त्याला लेबल लावायचं, फलाना गट, फलाना पक्ष, आणि मग तुमचा मतदान इकडे गेलं, तुमची 4 माणसं उभी झाली. तर हा एक बुद्धिभेदाचा पॉलिटिकल माइंड गेम आहे. त्या माइंड गेम मधून जनतेनं बाहेर पडावं. नक्कीच. मंजूर साहेब, आपल्या प्रेक्षकांसाठी आणखी एक माहिती म्हणजे वंचितनं यावेळी 4 विद्यमान आमदार आणि 4 माजी आमदारांना मोठा झटका दिला. आता 4 विद्यमान आमदार कोणते ते पहिल्यांदा एकदा सांगतो. धीरज देशमुख, काँग्रेस, जे मागच्या वेळी 2019 मध्ये लातूर ग्रामीण मधून निवडून आले होते. यंदा त्यांना 6595 मतांनी पराभूत व्हावं लागलं आणि इथं वंचितच्या उमेदवारांना मतं आहेत 8824. त्यानंतर मोहनराव अंबर्डे, जे 2019 मध्ये नांदेड दक्षिण मध्ये त्या ठिकाणी आमदार होते. यावेळी 2132 इतक्या कमी मतांनी त्यांचा पराभव झालाय. पण त्या ठिकाणी फारुख अहमद, ज्यांनी 33,841 मतं घेतली, जी वंचितनं 8 नव्हे 9 माणसं रिपीट केली 2019ची 9, त्यातले हे फारुख अहमद आहेत. जो अपवाद आहे, जे मागच्या वेळी 4थ्या क्रमांकावर होते ते आता 3ऱ्या क्रमांकावर आले आणि त्यांचं मताधिक्य देखील वाढलंय.
राहुल मोटे असतील, अर्थात ते मागच्या उमेदवार आमदार होते, 2009-2014ला पण ते होते, म्हणजे अर्थात 3 वेळा ते निवडून आले, 4ला पण. ध्यानराज चौगुले जे सलग 3 वेळा आमदार होते उमरग्यातून, म्हणजे 9, 14 आणि 19, शिवसेना शिंदे गटाचे. मला एम्फेसिस करायचंय की इथे कुठला महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा बी टीम ए टीम असलं काही नाहीये. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, 3965 मतांनी त्यांचा पराभव झालाय आणि वंचितचे राम गायकवाड यांना मिळाले 4087. तिकडे सुनील टिंगरे आपल्या पुण्यातले, म्हणजे अजित पवार गटाचे, त्या ठिकाणी त्यांना 4710 मतांनी पराभूत व्हावं लागलं आणि तिकडे विवेक लोंढे यांनी मतं घेतलीत 5488. त्यामुळं मला एक प्रश्न असा पडलाय की बापूसाहेब पठारेंनी सुनील टिंगरेंना हरवलं, किंवा इकडे आनंद तिडकेंनी मोहनराव हंबर्डेंना हरवलं, रमेश कराडांनी धीरज देशमुखांना हरवलं, नाही. या वंचितच्या फॅक्टरमुळं हे जिंकलेत. हे हरलेले नाहीयेत, वंचितमुळे हे जिंकलेले. नाही, मी आपल्या या भूमिकेचं मी समर्थन करेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की वंचितने जशी काँग्रेसची उमेदवार वंचितमुळे पडली, तशी भाजपची पडलेली आहेत, एकनाथ शिंदेची पण पडलेली आहेत आणि अजित पवारांची पण पडलेली आहेत. एवढ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक गेवराई नावाची विधानसभा आपल्या प्रक्रियेतून बाहेर राहिलेली आहे. म्हणजे गेवराईमध्ये जो मला वाटतं आमच्या शरद पवारांच्या गटाचा जो उमेदवार पडला, तो पडला 42,000 मतांनी. पण तिथं सुद्धा वंचितनं जवळपास 32,000 मतं घेतलेली आहेत. अच्छा. म्हणजे गेवराई विधानसभेमध्ये हा बीड जिल्ह्यातला अत्यंत दुर्गम आणि अत्यंत प्रचंड दादागिरीचा आणि प्रचंड हाणामारीचे असलेले हे गुंडशाहीचे झुंडशाहीचे, म्हणजे तिथला उमेदवार भले 42,000 पडलाय, पण वंचितनं जवळपास 31 ते 32,000 मतं घेतलेली आहेत. 32,223 प्रियांका खेडेकर म्हणून, प्रियांका खेडेकर म्हणून असे अनेक मतदारसंघ आहेत. माझ्याजवळ पण ते अनेक मतदारसंघ आहेत. म्हणून आपण जे वंचितच्या बद्दल आज महाराष्ट्रभर मांडणी करताय त्याबद्दल मी आपला आभारच मानेल. माझं असं मत आहे की वंचित हा महाराष्ट्रातल्या कमीत कमी आत्ताच्याही परिस्थितीमध्ये 50 ते 60 विधानसभेमध्ये हा टर्निंग फॅक्टर ठरलेला आहे. वंचितनं अनेक दिग्गज लोक या निवडणुकीत पाडलेले आहेत आणि स्वतःही वंचित निवडून येण्याच्या प्रक्रियेमध्ये एक तिसरा पर्याय म्हणून या निवडणुकीमध्ये उभा झाला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे गट म्हणा, शिवसेनेची गट म्हणा, यांच्या फाटाफुटीमुळे ही निवडणूक त्यांनी प्रचंड प्रतिष्ठेची केली आणि प्रचंड पैशाची केली. बरोबर. त्यामुळं सर्वसामान्य माणसांना आणि सगळ्या राजकीय निरीक्षकांना आणि विश्लेषकांना याचं भान आहे की या निवडणुकीला एका एका मतदारसंघामध्ये 50-50, 100-100 कोटी रुपयाचं दिन दहाडे प्रचंड भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप झालेलं आहे. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये ही जी काही आपण दखलपात्र मतदारसंघ सांगत आहोत, हिंगोलीमध्ये आहे वंचित बहुजन आघाडी पाटील, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 23,944 इतकी मतं घेतली. त्यामुळं असे मी अनेक मतदारसंघ, अशी माझ्याकडे भरपूर नाव आहेत. आता उदाहरणार्थ म्हटलं, गंगापूरमध्ये फटका बसलेला अनिल चंडालिया 8,839 मतं मिळालेली आहेत त्यांना, आणि सतीश चव्हाण शरद पवार गटाचे 5,515. बुलढाणा जिल्ह्यातली आपण तुम्हाला सांगतो आणखी, आता माझ्याकडे बरीच नावं आहेत. परांड्यामध्ये आपण जाऊयात, राहुल मोटे 1,509 मतांनी अवघे ते पडलेत. मी मगाशी जी नावं वाचून दाखवली ते विद्यमान आमदारांची होती. माझे आमदार जे पडले त्यांची नावं वेगळीच आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रवीण रणबागुल 12,698 इतकी मतं मिळाली आहेत त्यांना, यांचा पराभव झालाय 1,509. आणखी एक तुम्हाला सांगतो, एकदम म्हणजे टफ फाईट जर आपण पाहूयात, या ठिकाणी वसंत पुरके जे माजी शिक्षण मंत्री आणि केवळ 1-2दा नव्हे, अगदी 4 वेळा निवडून आलेले, 2,812 मतांनी पडलेत. आणि त्या ठिकाणी किरण कुंभरे म्हणून आहेत, त्यांनी 2,938 इतकी मतं घेतली. आणि एक म्हणजे बुलढाण्याची जे केस आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जयश्री शेळके यांचा जो पराभव झालाय तो अवघ्या 841 मतांनी झालाय. आणि प्रशांत वाघोडे यांनी 7,146 मतं घेतलेली आहेत. याच्यामध्ये एक थोडस मी आणखी एक दखलपात्र भूमिका याच्यासाठी सांगेल, कारण विदर्भातला हा जो वेस्ट विदर्भ आहे, अमरावती विभाग आणि मराठवाडा, हा पूर्वीपासूनच फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचा, वंचितचा किंवा त्याच्या पूर्वी भारिपाचा तो बालेकिल्ला राहत आलेला. या भागामध्ये सातत्यानं हा परफॉर्मन्स पक्षाचा राहत आलेला. यावेळेला थोडस आपल्यासाठी महत्वाची आपल्या पुणे जिल्ह्यातली जुन्नर विधानसभा. बरोबर.
जुन्नरमध्ये जो आत्ताचा राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा जो उमेदवार हा निव्वळ 6,000 मतानं पडलेला आहे बरोबर आणि बरोबर तिथं वंचितनं 22,000 मतं घेतली. बरोबर. तर पश्चिम महाराष्ट्रात जुन्नरमध्ये सुद्धा 22,000 मतं घेऊन यांना पाडण्याची किंवा या प्रक्रियेमध्ये एक दखलपात्र राजकीय पक्ष म्हणून उदयाला येण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून झालं. बरोबर. त्या ठिकाणी देवराम लांडे हो, म्हणून 22,000 जास्त मत आहेत. इतकी मतं त्यांना यावेळी मिळालेली आहेत. अर्थात ते म्हणजे चौथ्या क्रमांकावर जरी असले तरी त्यांनी ती ताकद त्या ठिकाणी त्यांच्यामुळे पडले. त्यांच्यामुळे पडलेलं आहे. बरोबर. शरद पवारांचे उमेदवार 6,000 पडतात आणि वंचित बहुजन आघाडी तिथं 22,000 मतं घेते. हा एक तिथला दखलपात्र प्रकार आहे. त्यासोबत एक कारंजा विधानसभा आहे वाशिम जिल्ह्यातली, जिथं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा उमेदवार हा 35,000 मतानं पडला. पण इथं सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं जवळपास 25,000 मतं घेतली. बरोबर. त्यामुळे तुमच्या रेकॉर्डवर जरी ती जे फॅक्टर आहेत, तुम्ही जे तिसऱ्या क्रमांकाचे किंवा पडलेले दखलपात्र घेत असाल, पण तुम्ही 2,000, 3,000, 5,000च्या दखलपात्र आकडे उपलब्ध करून तुम्ही मांडणी करताय. पण ही अशी काही आकडे आहेत की जिथं वंचित बहुजन आघाडी हा प्रचंड ताकदीचा फॅक्टर राहिलेला आहे. जळगाव जामोद, भले तो चौथ्या क्रमांकावर जरी असला, जळगाव जामोद ही बुलढाणा जिल्ह्यातली विधानसभा. जळगाव जामोद ही अत्यंत महत्वाची दखलपात्र आहे. मी मुद्दाम आपल्याला सांगेल की या जळगाव जामोद मध्ये काँग्रेसचा उमेदवार हा 18,771 मताच्या फरकानं पडला आणि इथं वंचित बहुजन आघाडीने 17,748 मतं घेतली. एक्झॅक्टली. म्हणजे मुळातच इतकी अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते की केवळ वंचितचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहेत म्हणून त्यांनी दुसऱ्या क्रमांकावाल्याला धक्का दिला असं नाही. ते चौथ्या पाचव्यावर जरी असले तरी दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार धक्क्याला लागले. हे आता जसं बोललं जातं की वंचित मराठवाड्यामध्ये चालते, वंचित पश्चिम महाराष्ट्रात चालते. मी तुम्हाला मुंबईतल्या अशा कमीत कमी 3 ते 4 विधानसभा सांगू शकतो. मानखुर्द शिवाजीनगर आणि शक्तीनगर आहे, चेंबूर आहे. चेंबूर मध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे सपशेल उबाठा गटाला पराभव स्वीकारावा लागला. अणुशक्तीनगर मध्ये तिथं पराजित झाले आणि मानखुर्द शिवाजीनगर सोबत भांडूप पण आहे, कुर्ला पण आहे. तुम्ही कुर्ल्याचे आकडे काढून बघा. कुर्लामध्ये जो उबाटा गटाचा उमेदवार पडला तर त्याच्यामध्ये वंचितचा फॅक्टर तिथं भले तो 4,000 स्वप्नील जवळगेकर 3,005 इतकी मतं आहेत. असे अनेक मतदारसंघ आहेत. भले ते 5व्या क्रमांकावर जरी असते, 4थ्या असतील, 5व्या असतील. हे बघा, जेवणामध्ये जी मीठ असतं, मिठाची जी मात्रा असते ती खूप कमी असते, पण त्याच्याशिवाय चव नसते. मीठच नसेल तर वंचित बहुजन आघाडी कदाचित काही मतदारसंघात 50,000पेक्षा जास्त मतं घेतली, काही मतदारसंघात 5,000पेक्षा जास्त मतं घेतली. पण मी हे ठामपणे आपल्याला सांगू शकतो की महाराष्ट्रातल्या 50 लाखापेक्षा जास्त मतदाराला एखाद्या आघाडीकडं घेऊन जाण्याची ताकद ही प्रकाश आंबेडकरांची होती आणि ती आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना फक्त 2%, 3%, 5% असं आपण बघू शकत नाही. प्रकाश आंबेडकरांनी आपलं स्वतःचं राजकीय नेतृत्व, कर्तृत्व वारंवार सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं महाविकास आघाडीची ही सगळ्यात मोठी चूक आहे. त्यांनी प्रकाश आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीला अंडर एस्टिमेट केलेलं आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीला आता ती कमजोर झाली, आता ती बॅकफूटवर जाईल, आता ती संपून जाईल, अशा भूल केल्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा कमीत कमी 50 ते 60 विधानसभा एवढ्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने हे सगळे रिझल्ट बदलले असते. बरोबर. प्रकाश आंबेडकरांच्या सोबत येण्याने महाराष्ट्रातल्या कमीत कमी 60 पेक्षा जास्त जागा या महाविकास आघाडीला जिंकता आल्या असत्या. पण बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाला आणि त्यांच्या भूमिकांना न समजून घेता अहंकारामध्ये, आविर्भावामध्ये या लोकांनी ती मोठी चूक केलेली आहे. त्यामुळं लोकसभेलाही तो फटका बसलेला आहे, विधानसभेलाही तो फटका बसलेला आहे. पण माझं स्वतःचं स्पष्टपणे पक्ष म्हणून आमची जी भूमिका आहे की बाळासाहेब आंबेडकर हे पहिल्यापासून स्वतंत्र राजकारणाचे पक्षधर राहत आलेले आहेत. हा काय 2019चा विषय नाहीये. 1995 पासून किंवा 1992 पासून त्यांच्या प्रत्येक एखादं अपवादात्मक काँग्रेस सोबतच्या अलायन्सचं जर एखादी 98ची 99ची जर निवडणूक सोडली तर बाळासाहेब आंबेडकर हे पहिल्यापासून आपण यावेळी आणखी एक मनसुडे साहेब, आपण एमआयएमशी जो मागच्या वेळी जी काही अलायन्स केली होती ती यावेळी आपण केली नाही. पण असे काही जागा आहेत ज्या ठिकाणी एमआयएमचे उमेदवार आपल्यापेक्षा जास्त मतदान दिसले. तर ती जी अलायन्स आहे त्याच्यामुळे काही आपल्याला पुन्हा थोडासा फटका बसला. त्याच्यामधून हे मान्य करावं लागेल. कारण
त्या MIM आणि वंचित एकत्र आल्यामुळं 2019ला एक वोट बँक डेव्हलप झालं. कारण की त्यांची एक तरी सीट आलेली आहे. आली. त्यांची एक आता मालेगावमध्ये सीट हं. आली. त्यांची कमी मतानं आली, पण आली आहे. त्यांच्यामुळं आम्हालाही एक महत्त्वाचे 1-2 जे आता जा दक्षिण नांदेडची जी आमची हां, विधानसभा बरोबर, आहे, बरोबर. तिथं MIMच्या उमेदवारानं 15,000 मतं मतं घेतली आणि घेतलेली आहे. त्याच मताचा आम्हाला पण फटका बसलेला आहे. नुकसान झालेलं आहे. तर म्हणजे ती फारुख मतं अहमद तिथे 100% आणखी हो, हो, हो. तिथला विनिंग कॅन्डिडेट हा 58,000 ते 60,000 हो, मतावर हो, आहे. हो. आणि तिथं आम्ही जवळपास 34,000-35,000 हो, मतं आम्ही हो. घेतली. अजून जर 15,000-20,000 मतं आम्हाला भेटली असती, तर नक्कीच आमचा तिथं विजयच झाला असता. त्यामुळं तो आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तो वरिष्ठ पातळीवरचा तो निर्णय आहे, ते का ते अलायन्स झालं नाही किंवा त्याचा का असा फटका बसतोय. पण भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार करून भविष्यामध्ये त्याची रणनीती बनवली जाईल. अगदीच. आणि एक आता शेवटचाच प्रश्न अगदी तो हां. फार महत्वाचा, आकडेवारी सगळी झालेली आहे, हं. लोकांपर्यंत आपण पोहोचवलेली देखील आहे. हं, हं. पण एक अत्यंत महत्वाचा प्रश्न, हं. आता भविष्यात वंचितची लाईन दोरी काय असेल? आणि भविष्यात आता कसं आहे, मुळातच वंचितकडून या दोन्ही जर 19 आणि 24 जर तुलना केली, तर वंचितकडून खूप जण अपेक्षा आहे लोकांना की आता हा पक्ष पाडणारा नव्हे तर जिंकणारा व्हावा. कारण की वंचितच्या उमेदवारांना मिळालेली मतं पाहता ती इतर राजकीय प्रस्थापित पक्षांपेक्षा जास्त आहेत. अशी कितीतरी मतदारसंघ आहेत जिथं त्यांना 20,000 30,000, इथे 50,000 40,000 घेतलेले आहेत. तर भविष्यात वंचितकडे किंवा भविष्यात वंचित आता सभागृहापासून वंचित राहू नये यासाठी वंचित काय स्ट्रॅटेजी करणार आहे आणि आपल्या वंचित दलित शोषित नागरिकांना न्याय देण्यासाठी काय भूमिका घेईल? मग भविष्यात तो अलायन्स करणार आहे का? भविष्यात तो कुठे आघाडी करणार आहे का? का भविष्यात आपली पूर्ण स्ट्रॅटेजी चेंज करून थेट सर्वसामान्य माणसाला वेगळ्या कुठल्या तरी अँगलनी पुन्हा आपल्याकडे कसं आकर्षित करता येईल याचा प्रयत्न करणार का? नेमकं काय आता लाईन असेल वंचितची? वंचितची लाईन ही सुरुवातीपासूनच ठरलेली आहे आणि त्या लाईनवर बाळासाहेब आंबेडकर गेल्या 40 वर्षापासून काम करत आहेत. त्या लाईन मधली सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, जी आमचा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट, ही लढाई सेल्फ रिस्पेक्टची आहे. ही फक्त भाकरीची लढाई नाहीये. भाकर कुत्रही खातं, पण ती फेकलेल्या भाकरी, शिळ्या भाकरी किंवा बेइज्जत करून दिल्या गेलेली भाकर ही कधीही फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीला मान्य नाही. हा आमच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचं जे सेल्फ रिस्पेक्टचं स्वाभिमानासोबत जे राजकारण उभं करण्याची प्रक्रिया आहे ती चालू आहे. त्यामुळं आत्ता ज्या काही आम्हाला त्रुटी जाणवलेल्या आहेत, त्या त्रुटी नक्कीच दूर केल्या जातील. त्याच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत, आम्ही स्ट्रॅटेजी आखलेल्या आहेत, पण त्या आम्हाला इम्प्लिमेंट करताना, एक्झिक्यूट करताना अनेक आम्हाला अडचणी आल्या. त्यामुळे आर्थिक अडचणी सगळ्यात मोठी अडचण आहे. त्या अडचणीवर कशा पद्धतीनं मात करता येईल आणि जो लोकांचा विश्वास काँग्रेसने, राष्ट्रवादीने, शिवसेनेने किंवा आणखी तत्सम राजकीय पक्षांनी जो जनतेमध्ये वंचितबद्दल जे अपप्रचार केले, बी टीमचे असतील, युतीच केली नाही, हे जिंकत नाहीत. मला असं म्हणायचं आहे की वंचित बहुजन आघाडी ही पूर्ण ताकदीनं आपल्याजवळ जी आमच्याकडं जी साधनं आहेत, रिसोर्सेस आहेत, कदाचित अल्प आहेत, कमी आहेत. त्याच्या आधारावर आम्ही हे आतापर्यंतचं राजकारण उभं केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की वंचितची पाळंमुळं ही महाराष्ट्रातल्या गावामध्ये, वस्त्यामध्ये, तांड्यामध्ये, नगरामध्ये खोलवर रुजलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी 1, 2, 3, 5, 10 हे अत्यंत वंचितवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज ही महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आमची पाळंमुळं घट्ट असल्यामुळे ती परत नव्यानं ताकदीनं उभी होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्यासाठी जे काही भविष्यात आंदोलनं लागतील, आम्ही दोन्ही प्रकारची आंदोलनं असतील. म्हणजे आता आमचा कॅडर बेस असेल, आमचा कास्ट बेस असेल, आमचा ब्रॉड बेस असेल आणि आमचा मास बेस असेल. मी म्हणेल की मास बेसच्या बाबतीमध्ये वंचितनं जेवढी आंदोलनं महाराष्ट्रात उभी केली, तेवढी इतर कोणत्याही पक्षानं केलेली नाहीत. मग गायरानापासूनच्या लढ्यापासून ते वंचित बहुजन आघाडीनं उभ्या केलेल्या ऊस कापसाच्या आंदोलनापर्यंत प्रत्येक मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडी लढत आलेली आहे. मग मुद्दा ॲट्रॉसिटीचा असला तरी वंचित लढत आलेली आहे. ही मुद्दा महाराष्ट्रातल्या वेगवेगळे प्रकल्प जेव्हा गुजरातला पाठवले जातात तर ते थांबवण्यासाठी पण वंचित लढत आलेली आहे. म्हणजे वर्सटाईल पद्धतीनं मी आता
इंटरव्ह्यूच्या या प्रक्रियेमध्ये एवढंच सांगेल की अनेक प्रकारच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडी लढत आलेली आहे. आमची जी मुख्य अडचण आहे, आमची मुख्य अडचण जी मला जाणवते, म्हणजे जसा महाराष्ट्रात 9,64,00,000 मतदार आहे, पण महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 13 कोटी आहे. म्हणजे महाराष्ट्रात जवळपास 9 ते 10 कोटी लोक हे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये ते आपल्या सोबत आहेत. पण आमचा जो रीच आहे, आमचा आवाज, आमच्या भूमिका, आमचा संघर्ष, आमचं नेमकं काय म्हणणं आहे, आम्ही कशासाठी लढतोय, आम्ही कोणत्या मुद्द्यावर लढत आलोय, हे त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही कमी पडत आहोत. जर आमचा आवाज जसा इथल्या नॅशनल टेलिव्हिजन्स आहेत, इथला जो मेन स्ट्रीम मीडिया आहे, हा करोडो लोकांपर्यंत रोज रीच होतो, तो जर तशा पद्धतीनं जर वंचित बहुजन आघाडी करोडो लोकांपर्यंत जर रीच झाली, आम्ही जर पोहोचू शकलो, आमचा आवाज, आमचे मुद्दे, तर आम्हाला पूर्ण खात्री आहे की ही जनता आमच्या भूमिका ऐकून, आमचा संघर्ष बघून, आमचे आंदोलन, तुम्ही कदाचित 2 वर्षापूर्वी जे आम्ही मुंबईमध्ये गायरानाचं प्रचंड धो-धो पावसामध्ये 50,000पेक्षा जास्त लोकांचा आम्ही गायरानांत धारकांसाठी एक मोर्चा काढलेला आहे, जो आता आमच्या मीडियामध्ये तो उपलब्ध आहे. पण तो नॅचरली जो करोडो लोकांपर्यंत तो आमचा पोहोचत नाहीये. आमचे मुद्दे, आमच्या भूमिका, आमची सगळी कामाची पद्धत आणि आमची संघर्ष, आमचं तळमळ ही सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्या दिवशी पोहोचेल, वंचितला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. नक्कीच बनसोडे साहेब, तुमचा आवाज, अर्थात वंचितचा आवाज, हा त्या वंचितांपर्यंत पोहोचावा जे वंचित अर्थातच त्यांना हव्या असलेल्या सुखसुविधांपासून वंचित आहेत. आणि त्या सुखसुविधा जर त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर तुम्हाला मात्र तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवा. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टॉप न्यूज मराठीवर येऊन आपण आपली पूर्णपणे विस्तृत अशी भूमिका मांडली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तर हे होते सर्वजित बनसोडे, अर्थात त्यांच्या नावात सर्वजित आहे. वंचितला देखील पुढे 2029 मध्ये असंच सर्वजित सारखं यश मिळावं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी एक सुंदर वाक्य सांगितलं, ते वाक्य फक्त सांगतो आणि ते शेवट करतो, जे बाळासाहेबांचं वाक्य आहे. बाळासाहेबांची विचारधारा ही स्वतंत्र, स्वावलंबी आणि स्वाभिमानी आहे. आणि या 3 गोष्टींवरच त्यांचं राजकारण चालतं. अर्थात या 3 गोष्टींना धरून राजकारण करणारे पक्ष आज आपल्या महाराष्ट्रात किती आहेत याचा विचार इतर प्रस्थापित पक्षांनी नक्की करावा. आणि भविष्यात महाराष्ट्रातल्या वंचित, शोषित दलितांना वेगळं करून त्यांच्यावरच आपला हुकूम गाजवून आपली मक्तेदारी दाखवण्यापेक्षा या सर्वांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. एवढीच काही ती टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून सदिच्छा आणि इच्छा सुद्धा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.